पवित्र आत्म्याला दुसरा कैवारी म्हटलेले. वाचूया आपण योहान 14 आणि 16. पवित्र आत्म्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. पवित्र आत्म्याला दुसरा कैवारी म्हटलेले. योहान 14:16. जॉन चॅप्टर 14 वर्स 16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. आमेन. या पवित्र आत्म्याला दुसरा कैवारी म्हटलं. आणि आधीच मी सांगितलंय, पहिला कैवारी येशू ख्रिस्त जो स्वर्गातून आला. दुसरा कैवारी पवित्र आत्मा जो पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्हाला दिलेला आहे. तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या आधी प्रेषितांना सांगतोय की मी पित्याला विनंती करील आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी तुमच्याकडे देईल. आणि ती भविष्यवाणी पेंटिकॉस्टच्या दिवशी पूर्ण झालेली आपण पाहतो. मूळ ग्रीक भाषेमध्ये हा जो कैवारी शब्द आहे त्याला एक शब्द वापरला आहे, पॅराक्लेट. सगळ्यांनी म्हणा पॅराक्लेट. आता हा जो पॅराक्लेट शब्द आहे तर त्याच्यासाठी एक्झॅक्ट ट्रान्सलेशन जर आपण पाहिलं, पॅराक्लेट शब्दाचा एक्झॅक्ट ट्रान्सलेशन, तर त्याचा अर्थ असा येतो, मदत करण्यासाठी आपल्याजवळ बोलावलेला. कशासाठी? मदत करण्यासाठी. कैवारी म्हणजे मदत करणारा, हेल्प करणारा, सहाय्य करणारा असा आत्मा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. मिनिस्ट्री, सेवा, चर्च हे पोट भरण्याचं साधन असू शकत नाही. आज बरेच लोक चर्च खेळत आहेत. चर्च खेळत आहेत. एक चर्च असतं, मग तिथून एक जण तयार होतो, तो त्याची मंडळी घेऊन वेगळा निघतो. जेवढ्या मंडळ्या सुरू होतात त्या सगळ्या मंडळ्या नेहमी स्थिर राहत नाहीत. प्रत्येकच मंडळीची वाढ होत नाही किंवा प्रत्येकच मंडळी अशी भव्य दिव्य होत नाही. काही मिनिस्ट्रीजमध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रगल असतात. कशापेक्षा जास्त? जेवढं लिमिट स्ट्रगल सगळ्याच मिनिस्ट्रीमध्ये असतं. पण काही मिनिस्ट्री पास्टर लोकांना वाटतं की परत मी जाऊ का कामावरती, मी सोडून देतो ह्या लोकांना, मला नकोय, ते नाही जमत आहे, असं रोजचा दिवस असतो, स्ट्रगल असतो. तो स्ट्रगल कधी येतो? ज्या वेळेस तुम्ही देवाला न विचारता, पवित्र आत्म्याला न विचारता, कोणाशी तरी ओढाताण करून तुम्ही मंडळी उभारता. त्यावेळेस तुमच्या मंडळीला तुम्हाला खूप चॅलेंजेसला सामोरे जावं लागतं, कारण ती देवाची इच्छा नव्हतीच तुमच्यासाठी. ज्याला कॉलिंगच नाही पास्टरचं, ज्याला सेवेसाठी देवाने त्या प्रकारच्या सेवेसाठी बोलावलं नाही, अशाच व्यक्तीने जर तिथं उभं राहिलं, एवढं रागाने बघू नका. प्रेज लॉर्ड. उदाहरणार्थ, माझा कान म्हणतोय मला सगळं बघायचंय. कान म्हणतोय मला सगळं शक्य आहे का? नाक म्हणते मला सगळं ऐकायचंय. शक्य आहे का? डोळे म्हणतात मला बोलायचंय. आता काही लोकांनी कविता केल्यात, तुझे डोळे फार बोलके आहेत. प्रेज द लॉर्ड. पण ते कवितेपुरतं बरं वाटतं. मग ह्याच्या तोंडाला सेलोटेप लावून टाकू आपण आयुष्यभरासाठी, डोळ्यांनीच बोल. हृदयाचं काम किडनीला जमणार नाही. डोळ्यांचं काम कानाला जमणार. जे काम करायला बोलवलंय एक्झॅक्ट तेच जर केलं तर देवाचं राज्य किती वाढेल. प्रत्येकाला वाटतं की त्याची सेवा चांगली, मी तसं झालं पाहिजे. फार पूर्वी मी कॉलेजला होतो. डीजे दिनकरन अंकल इकडे आपल्या मुंबईमध्ये एवराड नगरच्या ग्राउंडवरती येऊन गेले. बरेच सेवक आले असतील त्या आपल्यापैकी. आणि जसे अंकल येऊन गेले, डीजे दिनकरन अंकल, प्रार्थना बदलल्या सगळ्यांच्या. सगळे येशू बोला आता तुम्ही, पूर्ण स्टाईल अंकलचीच. बऱ्याच पास्टर लोकांना मी बघितलं, अंकल येऊन गेले आणि खूप लोक त्यांचीच कॉपी मारायला लागले. थोडे दिवस ते वादळ होतं, ते थंड झालं आणि मग लगेच आपले बेनिहीन साहेब आले. ओ माय गॉड, टच.
इकडं ते पण गाड. आता ह्याला कुठं नेऊन गाड? अरे तुला गॉड म्हणता येतं ना, भारताच्या भूमीवर आहे तू. तुझी इंग्लिश पण गावठी सारखी वाटते. हालेलुया. आणि तू आता कुठून गाड घेऊन आलायस हा? ओ माय गॉड. टच कम फ्लो टू फायर कम. कशाला स्टाईल मारायची कोणाची? कोणाची कॉपी करायची नाही. आता पवित्र आत्मा आपल्याला मिळालाय. कैवरी शब्दाला जो ग्रीक भाषेतला शब्द आहे त्याचा अर्थ आपण पाहिला की मदत करणारा. म्हणजे पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही दुसऱ्याचे पैसे चोरणार. पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही तेल विकणार. अरे तेलवाल्या, तुला बघावं लागेल जरा. आता तुला तेलाचा बिझनेस करायला बोलवलं देवाने, पाणी विकायला बोलवलं देवाने, तुमचे प्रॉडक्ट सेल करायला बोलवलं देवाने. पवित्र आत्मा आल्यावर काय झालं पाहिजे? लोकांची बोलत नाही तुम्ही, मदत झाली पाहिजे. लोकांना काय झालं पाहिजे? हा सेवक आल्यापासून मी माझ्या आध्यात्मिक जीवनात वाढले. ते खरं देवाचं कॉलिंग आहे. तुम्ही देवाच्या राज्यात देता, मी त्याच्या विरुद्ध नाही बोलत आहे, पण तुम्ही देता, परत तुमचा घडा परत भरला पाहिजे. ऐकताय चर्च? म्हणजे तुम्ही ओतत राहाल आणि ते वाढत राहील. तुम्ही देत राहाल आणि तुम्ही आशीर्वादित होत राहाल. तुमचं अकाउंट तुम्ही रिकामा करायचा प्रयत्न कराल, पण ते परत भरलं जाईल. तुम्ही देणार आणि तुम्ही घेणार, तुम्ही देणार आणि तुम्ही घेणार. असं झालं पाहिजे. तुम्ही देऊन बसल्याने गरीब झाले, मनात समाधान नाही. देवा मी उगाच दिलं का? जे सेवक भविष्यवाणी करायचे पैसे घेतात ते सगळे सैतानी आत्म्याने चालवले जात आहेत. हे शब्द मी मागे घेणार नाही. तुला भविष्यवाणी देतो, मला एवढे पैसे दे. देवाचा आत्मा विकत मिळत नाही. हेलिंग्स विकत मिळत नाही. आम्ही सांगतो आम्ही चर्च बांधतोय द्या, पण कधीच कोणाला रिव्हॉल्वर लावून म्हटलं नाही दे. ऐकताय तुम्ही चर्च? ही जबरदस्ती नाही. आमेन. हा कैवरी आत्मा आहे. या आत्म्याला समजून घ्या. हालेलुया. थोडे बोटावर मोजणे एवढे खरे सेवक जरी या भारतात उभे राहिले ना, हा जो बाजार मांडलाय ना, युनिव्हर्सिटीज, आमचे चर्चेस आहेत, आमचं हे आहे, मला कधीच तुम्ही फुशारकी मारताना ऐकणार नाही. ॲक्च्युली माझ्याकडे खूप गोष्टी आहेत फुशारकी मारण्यासारख्या. हालेलुया. एवढ्या सेवकांना भेटलो, नंतर मी बोललो असतो मग माझ्याकडे किती सामर्थ्य आहे बघा, आता मी हात ठेवणार, मग तुम्हाला किती मिळेल. काही गरज नाही आहे. तो दिखावा करायची काही गरज नाही आहे. हालेलुया. लोकांना समजायला समजून सांगायची गरज पडत नाही. जो आत्मा सेवकाकडे तोच आत्मा तुमच्याकडे आहे ना. ते एक्सप्लेन करायची, दिखाव्याची गरज नाही. जे नवीन लोक आहेत ते फसले जातात. नवीन लोक फसले जातात. हा कैवारी आत्मा आहे. तुम्हाला जो पवित्र आत्मा मिळाला आहे हा कैवारी आत्मा आहे. तुम्ही गॉस्पल का सांगता? मदत करता त्या व्यक्तीची नरकातून बाहेर येण्यासाठी. गॉस्पल का सांगता तुम्ही? देवाचं राज्याची सुवार्ता. एखादा व्यक्ती आजारात खिचपत पडलाय, डॉक्टरने हार मानली. कधी देवाने हार मानलेली ऐकलंय? कधी प्रभू बोललाय की नाही मला हा आजार बरं करणं नाही जमत आहे, तुम्ही हेल्प करताय. हे पवित्र आत्म्याचं काम आहे, इतरांना मदत करणं. तुम्ही जर मदत करणारे व्यक्ती आहात, अडचणीत हात देणारे व्यक्ती आहात, तर खरंच तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले आहात. हालेलुया. जे दुःखात आहेत, संकटात आहेत, दुसऱ्याचं दुःख बघून तुम्हाला आनंद होत असेल तर स्वतःला आज चेक करा. तुमचा वैरी पडला तरी तुम्हाला दुःख झालं पाहिजे. हालेलुया. तुमचा वैरी पडला तरी तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे. प्रभू असं नव्हतं व्हायला पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी जाणवल्या पाहिजेत. दुसरा कैवारी म्हणजे मदतीचा आत्मा. हा आत्मा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही लोकांना मदत कराल, त्यांना सहकार्य कराल, त्यांना हेल्प कराल, त्यांना हात द्याल. एखादा बुडतोय तर त्याला तुम्ही बाहेर काढाल, एकमेकांवरती दया कराल. याला पवित्र आत्मा म्हणू शकतो आपण. मंडळीची जी स्थापना आहे ती स्थापना सुद्धा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झालेली आहे. प्रेषित 2 अध्यायामध्ये जे आपण 1 ते 4 वचन सुरुवातीला पाहतो की पवित्र आत्मा उतरला. ऍक्च्युली
त्या दिवशी ते 120 होते आणि मग पेत्र बाहेर जातो, भाषण करतो, 3000 लोकांची देवाच्या राज्यात भर पडते. ऍक्च्युली ते फाउंडेशन होतं. सुरुवातीची मंडळी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उभी राहिली. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्याने मंडळीचा जन्म झाला, पण मंडळी इस्टॅब्लिश होणं, उभी राहणं, एकत्र येणं पवित्र आत्मा आल्यानंतर झालं. आमेन. मंडळीची वाढ कधी झाली? पवित्र आत्मा आल्यानंतर. ते सुरुवातीला सामर्थ्य त्यांनी अनुभवलं आणि ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये वाढत गेलं, त्या गोष्टी त्यांच्यात वाढत गेल्या, मंडळीची वाढ होत गेली. इफिस 1:22-23 प्रमाणे पण आपण पाहू शकतो. त्याच प्रकारे 1 कोरिंथ 6 अध्याय 19 वचन, 1 Corinthians 6:19, तुमचे शरीर, तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. म्हणा, मी स्वतःचा मालक नाही. कोण आहे तुमचा मालक? जो आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे, तो देवाचा आत्मा तुम्हाला चालवतो, तो तुमचा मालक आहे. मालक म्हणजे ओनर. एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला जाता, तुम्ही तिथं तुमची मनमानी केली तर तो तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही म्हटला, नाही बॉस, मी तुमचं ऐकणार नाही, मी असंच करणार. बॉस म्हणेल, ही कंपनी माझी आहे, हे ऑफिस माझं आहे, मी सांगेल तेच करावं लागेल, नसेल करायचं तर निघा. तुम्हाला तिथून काढण्यात येईल. ज्यावेळेस तुम्ही सिनियर्स ऐकता, त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांचं ऐकता, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. देवाच्या राज्यात तुम्ही राहता, मालक कोण आहे? पवित्र आत्मा आहे. देवाचं वचन सांगतं की तो पवित्र आत्मा तुमच्यात आहे. तुमच्यात आहे म्हणजे मंडळीमध्ये आहे. आमेन. आता पवित्र आत्मा कुठे आहे? मंडळीमध्ये आहे, चर्चमध्ये. चर्च म्हणजे बिल्डिंग मध्ये नाही. हालेलुया. कारण की असे चर्चेस खूप लोकांकडे आहेत आणि प्रीस दर संडेला वेळेवरती येतात, रिकाम्या बाकड्यांना प्रीच करून परत घरी जातात आणि ते प्रार्थना करतात, हे प्रभू, बाकडे रिकामे असले तरी तुझे देवदूत इथं आहे, तू आयुष्यभर देवदूतांनाच प्रीच कर रे, आयुष्यभर तू देवदूतांनाच प्रीच कर, तुला त्याच्यासाठीच बोलवलंय. काही लोकांकडे चर्चेस आहेत, पण त्यांच्याकडे पवित्र आत्मा नाहीये. हालेलुया. आणि काही लोकांकडे चर्च नाहीत स्वतःचे, पण ते हालेलुया की त्या आत्म्याचं काम वाढत जातं, कारण की मंडळीमध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने मंडळीची स्थापना केली, पवित्र आत्म्याने मंडळीला वाढवलंय, मंडळी वाढते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वाढतीये आणि आजही देवाचा आत्मा मंडळीत आहे. आमेन. हा पवित्र आत्मा जो आहे तो कधीच नको त्या गोष्टी सांगत नाही, तो येशू विषयी साक्ष देतो. आमेन. वाचूया आपण योहान 15:26. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्या विषयी साक्ष देईल. आमेन. बघा काय कनेक्शन आहे देवाच्या त्रैक्यामध्ये. खूप सुपरनॅचरल तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील. आणि ह्या देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्यांच्या युनिटीकडे जर तुम्ही कंटिन्यू बघत राहिलात ना, तर तुमच्या फॅमिलीमध्ये युनिटी वाढेल, तुमच्या मंडळीमध्ये युनिटी वाढेल, तुम्ही जिथं आहात तिथे युनिटी वाढेल. कसं? बघा, येशू जगात आला, जिथं जाईल तिथं माझ्या पित्याचा गौरव, माझ्या पित्याचा गौरव, माझ्या पित्याने मला पाठवलंय. नुसतं स्वर्गाबद्दल आणि पित्याबद्दल बोलायचा. कसं काय? जेवण झालं का? हा, माझ्या पित्याने मला दिली. अरे गालिल समुद्रावरती तू चालला, हा, मला पित्याने कृपा पुरवली. अरे लाजराला उठवलं, हा, मी पित्याशी कनेक्टेड आहे, पिता आणि मी एक आहे ना, म्हणून माझा पिता आणि मी, माझा पिता आणि मी, कंटिन्यू फक्त पित्याबद्दल. पवित्र आत्मा जगात आला, येशूने तुझ्यासाठी रक्त सांडलंय म्हणून मी तुझ्याकडे आलोय. हालेलुया. येशूने मध्यस्थी केली हा डॅडीकडं, म्हणून त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. येशू पवित्र, हा, येशू आशीर्वादित आहे म्हणून तो आशीर्वादित आहे. काय युनिटी, काय युनिटी आहे. आपल्या परिवाराविषयी, आपल्या पालकाविषयी, आपल्या मंडळीविषयी कधीच नेगेटिव्ह बोलू नका आणि ऐकून पण घेऊ नका. हालेलुया. बघा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकाला विचारायला जातो, तो म्हणतो त्याच्यामुळे, बरं का,
तो म्हणतो अरे मी तर आलोच आहे, पण त्यांनी मला पाठवलं ना, त्यांनी मध्यस्थी केली म्हणून. तू जुन्या करारात म्हटलं असता मला येत, मी नसतो आलो बाबा तुझ्याकडं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही परराष्ट्रीय, तुम्ही भारतीय, तुम्ही इंडियन लोक आहेत, हिंदुस्थानातले लोक तुम्ही आहेत. तुमच्याकडे यायचं आम्हाला प्रयोजन नाही. आमचं इस्रायलमध्ये काम होतं मेन, आमचं हेडक्वार्टर तिकडे आहे. हालेलुया. पण प्रभू येशूला धन्यवाद. हा पवित्र आत्मा नेहमी येशूबद्दल साक्ष देतो. पवित्र आत्मा तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगणार नाही, असत्य गोष्टी सांगणार नाही. आमेन, हालेलुया. बरेच लोक इमोशनल होऊन वेगळीच बडबड करतात. ऐकता तुम्ही, जे बोलायला नाही पाहिजे ते बोलतात. औरंगाबादमध्ये एकाने प्रार्थना केली. प्रार्थना करता करता, शाब्बास देवा तू मला फार आशीर्वाद दिला. शाब्बास देवा, जसा याच्या वर्गातला मुलगा आहे. शाब्बास, शाब्बास देवा. एका आराधकाला बघितलं, एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य, स्वतः देव घाबरलाय. देव घाबरलाय असं सांगतो का देवाचा आत्मा बोलायला? कधी कधी स्वतःच्या मनाने ज्यावेळेस लोक चालतात, आत्मा नसतो, त्यावेळेस अशा चुका होतात. पण ज्यावेळेस तुमचा 100% कंट्रोल होली स्पिरिटने घेतलेला आहे, तुमचा कब्जा पवित्र आत्म्याने घेतलेला आहे, तुमचं प्रत्येक बोलणं सशास्त्र असेल, तुमचा प्रत्येक शब्द खरंच देवापासून असेल, त्याच्यावर डाऊट असणार नाही आणि त्या गोष्टी देवाला गौरवणाऱ्या असतील. आमेन. येशूविषयी साक्ष देतो पवित्र आत्मा. योहान 16 अध्याय 13 ते 14 वचनांमध्ये बायबल सांगतं. योहान 16 13 ते 14 वचनांमध्ये बायबल सांगतं, तो सत्याचा आत्मा येशूचा गौरव करणार. कुणाचा गौरव करणार? येशूचा गौरव करणार. ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस येशूचा गौरव करेल. आता ही वचनं एवढं मी तुम्हाला समजावून सांगण्याचं कारण काय? उद्या जर पवित्र आत्म्याबद्दल कुणीही तुम्हाला चुकीची गोष्ट सांगितली, तुम्हाला तात्काळ कळेल नाही हे बायबलमध्ये असं लिहिलंय. आमेन. काही लोक फक्त यहोवाकडे जातात. कुणाकडे जातात? जाऊ शकतो का असं डायरेक्ट यहोवा? येशूशिवाय. यहोवा कसा आहे माहिती आहे तुम्हाला? डायरेक्ट यहोवाकडे गेल्यावर काय होतं माहिती आहे? देव भस्म करणारा अग्नी. शेक हँड करायला जाल, हातासहित वितळून जाल. डायरेक्ट देवाकडे आपण नाही जाऊ शकत, आम्हाला मध्यस्थाची गरज आहे. आदाम आणि हवा झाडाच्या मागे लपले. आदाम आणि हवा झाडाच्या मागे लपले. झाडा मागून ते देवाला पाहत होते. मध्ये कोण आहे? झाड आहे. प्रभू आलाय तिकडून, आदामा कुठे आहेस तू? देवा तुला भेऊन मी लपलोय. मध्ये झाड आहे, ह्या झाडाने त्यांना लपवलंय. आज आमच्यासाठी ते झाड वधस्तंभ आहे. येशूच्या मागं आम्ही दडलोय म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. जास्त शहाणपणा करून पुढं जाऊ नका. येशूला ओव्हरटेक करायचं, येशूच्या पुढं जायचं, येशूपेक्षा स्वतःला ग्रेट समजायचं, येशूच्या मागच राहायचं. प्रभू तू चाल, मी आहे तुझ्या मागं. हा तू इकडं चालला, मी तिकडं जातो. तू थांबला तर मी पण थांबणार. तू चालला तर मी पण चालणार. तू बोलला तर मी पण बोलणार. तू स्पर्श केला तर मी पण करणार. तू गप्प राहिला तर मी पण नाही. मला बोलायची सवय आहे ना, असं म्हणू नका. जे तू करतेस तसा मी राहणार. त्या प्रभूच्या आड तुम्ही सुरक्षित आहात, एकदम सुरक्षित. जर तुम्ही प्रभूच्या आड सुरक्षित आहेत तर तुम्ही, जसा हा आत्मा नेहमी येशूचं गौरव करतो तसं आपणही येशूचं गौरव केलं पाहिजे. तुम्ही फक्त डायरेक्ट यहोवाकडे जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणू शकत नाही की फक्त येशूच, बाकी मला कोणी नको आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही. जे स्वतः विभक्त होत नाहीत तुम्ही त्यांना विभक्त करू शकत नाही. आणि अशा सेवा वाढतही नाहीत आणि त्या देवाला आनंद देणाऱ्या नाहीत. आमेन. आता हे इथपर्यंत ठीक आहे. कोणी यहोवा, कोणी पवित्र आत्म्याचंच फक्त बोलतंय, कोणी येशूपर्यंतच आलंय. इथपर्यंत म्हणजे समजू शकतो बाबा त्यांना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. आणि हे आता वेगळंच निघालं. यरूशलेम माता, या ऐसी कैसी माता, इसको कुछ नहीं आता. हे बेसिक गोष्टी नाही कळाल्या यांना. आता हे कुठून आणलेत होता? ह्या अशा गडबडी. तुम्हाला जर पवित्र आत्मा असेल
तुम्ही अशा गोष्टींना फसणार नाही, उलट जे फसलेत त्यांना तुम्ही बाहेर काढाल. सध्या ह्या गोष्टी फार जोरात आणि वेगात चाललेल्या आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला डिस्क्लोज करतो, मी असा देवाचा दास आहे की जोपर्यंत वरून आज्ञा नाही मला बोलता येत नाही. खूप गोष्टी मला कळतात पण देव संमती देत नाही. आज देतोय म्हणून मी बोलतो. ऐका, फेसबुकवरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं, फ्री बायबल कॉलेज. ऐकलं तुम्ही? फी भरायची काही नाही, काही नाही, तुम्हाला मोफत पास्टर लोकांना ट्रेनिंग प्रोग्राम, मोफत पुस्तकं. हे नोटिफिकेशन आलंय. किती लोकांना आलंय असं बघितलंय? सगळ्यांच्या 100% प्रत्येकाच्या. येशूचं नाव तुमच्या कमेंटमध्ये कुठं आहे तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार. हे जे आहे हा एक फार मोठा कल्ट आहे, फ्रॉड या देशामध्ये सुरू केलेला आहे. त्यांचे जे डॉक्टरीन आहेत ते चुकीचे आहेत आणि हे पसरवण्यासाठी त्यांना फार मोठा फंड मिळालेला आहे, खोटं शिक्षण देण्यासाठी. तुम्हाला गंमत वाटत असेल, तुमचं नाव रजिस्टर करा, आतमध्ये जा, पुस्तकं मागवून घ्या. कारण हे मी त्यांचे जे डेमो पुस्तकं आहेत ते ऑनलाईन घेऊन मी स्वतः ते पाहिलेत, चाळलेत. देवाचं लग्न झालं यरूशलेम बरोबर अशा काहीतरी भलत्या सलत्या गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. काही वचनं आहेत त्याबद्दल बायबलमध्ये, पण त्याचा विपर्यास झालेला आहे. काही या संदर्भातले वचन आहेत बायबलमध्ये. इस्रायल देवासाठी कोण आहे, यरूशलेम कोण आहे, या वचनांचा विपर्यास केलेला आहे. आणि मंडळीचं डायरेक्शन, त्यांचा चिंगचांग चो कोणतरी आहे तिकडं, तो त्यांचा येशू ख्रिस्त ऑलरेडी आलाय, त्याच्यापर्यंत तुम्हाला न्यायच्या प्लॅनिंगमध्ये. ऐकताय तुम्ही? आणि आपल्या देशात तर एक तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे, जे फुकट मिळेल 20 जरी दिलं तर लोक आनंदाने घेतील. फुकट आहे का, द्या, पाजा आम्हाला, आम्ही मरायला तयार आहोत. कारण ते इतकं त्यांना हे झालंय ना, चर्च बांधायचंय, द्या पैसे, 200 रुपये जमा करा. ऐकताय तुम्ही? कॉन्फरन्सला यायचंय, पैसे पाठवा. मीटिंग घ्यायची, पैसे पाठवा. अरे किती द्यायचं? कुणीतरी भेटलं बाबा फुकट देणार, त्यांना किती लाईक, त्यांना किती कमेंट. चांगले चांगले देवाचे सेवक लोक मागवून घेत आहेत. नाश होणार आहे, लक्षात ठेवा. फुक्कटमध्ये नाश होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या सगळ्या कल्टपासून आपण सावध राहायचं आहे. पवित्र आत्म्याचं नाव घेतलं जातं, पण खरंच तिथं पवित्र आत्म्याची उपस्थिती किंवा पवित्र आत्म्याचे रिव्हिलेशन आहेत का? जगात कुणीही तुम्हाला वचन सांगू द्या, कुणीही कितीही पॉवरफुल कसंही वचन सांगू द्या, पण तुम्ही हे पुस्तक सोडायचं नाही. जे याच्यात लिहिलंय ते मान्य करायचं, जे याच्यात नाही असं वाटतंय ना असू शकतं त्याला बिलकुल थारा द्यायचा नाही. आमेन. वचनावर आधारित आमची सेवा असावी. आत्मा नेहमी येशूचं गौरव करतो सांगतं. आणि रोमकरासपत्र 8 अध्याय 26 वचन, पवित्र आत्मा काय काय करतो हे आपण पाहतो. पवित्र आत्मा रोम 8:26 प्रमाणे, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कढण्याने मध्यस्थी करतो. आमेन. आत्मा स्वतः अनिर्वाच्य कढण्याने मध्यस्थी करतो. याचा अर्थ काय प्रियांनो? तर बायबल आपल्याला सांगतं की कितीतरी वेळा आपल्याला प्रार्थना कशी करावी कळत नाही. शिष्यांनाही कळत नव्हतं प्रार्थना कशी करावी. मग प्रभूने शिकवलं, असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव. मग प्रभूने ती प्रार्थना त्यांना शिकवली. आता प्रभूने त्यांना प्रार्थना शिकवली, त्या प्रार्थनेत तुम्ही पाहू शकता की किती प्रभू देव बापावरती डिपेंडंट आहे. किती त्या प्रार्थनेमध्ये रोजची भाकर आणि त्याचं गौरव, देवाचं सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे बायबलचा देव हे सांगत नाही की तीच प्रार्थना रात्रंदिवस करा. एक पॅटर्न प्रभूने आपल्याला दिलेला आहे ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो. मग आता कितीतरी वेळा आपल्याला कळत नाही आपण प्रार्थना कशी करावी, पण ती प्रार्थना करायला कोण आपल्याला शिकवतं? प्रार्थना करायला कोण शिकवतं? पवित्र आत्मा. आता पवित्र आत्मा ज्या वेळेस तुमच्या जीवनावरती असेल त्यावेळेस तुम्ही मुख उघडाल, तो पवित्र आत्मा तुम्हाला शब्द देईल की तुम्ही काय प्रार्थना केली पाहिजे. काही लोक बिनकामाच्या गोष्टीसाठी प्रार्थना करण्यात आयुष्य घालवतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा प्रार्थनेचा वेळ सैतान चोरण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टीची साठी प्रार्थनेची गरज नाही आहे त्या गोष्टीसाठी काही लोक प्रार्थना करण्यात वेळ घालवतात. कधी कधी आम्ही देवाकडे अट्टहास करतो,
हिजकियाने यशायाकडून ऐकलं, आता तो मरणार आहे. यशायाला कोणी प्रकट केलं? देवानेच प्रकट केलं. जा त्याला जाऊन सांग, राजा मरणार आहे. एवढं सोपं आहे? राजा तू मरणार आहे हे बोलणं एवढं सोपं आहे? तुमच्या शेजारणीला तुम्ही म्हणू शकत नाही, बाई उद्या तू मरणार आहेस बरं का, म्हणणार? शक्य नाही. राजाला जाऊन सांगायचंय, हिजकिया दिवस संपले रे बाबा, चल कर आता सगळं पॅकअप कर, तुला निघायचं आता. राजाला संदेश, हा मी मरणार आहे. जसा यशाया निघाला तिकडून, हिजकिया गेला भिंतीकडे तोंड करून रडत बसला, हे देवा माझ्यावर दया कर, देवा दया कर. रडत बसला, भिंतीकडे तोंड करून प्रार्थना करायला लागला, रडत बसला. आता आपला यशाया पोहोचला पार तिकडे इराणी हॉटेल पर्यंत, म्हणजे चौकात गेला, चौकापर्यंत पोहोचला. तिकडे बाहेर परत देवाचा आवाज, यशाया बोल देवा, परत सांग, त्याला सांग 15 वर्षांनी तुझं आयुष्य वाढवलंय. आमेन. आता हा परत आला, राजा हिजकिया गुड न्यूज. काय झालं? 15 वर्ष वाढले तुझे. आमेन. आता हे चांगलं झालं की वाईट झालं? वाईट झालं. हे काय झालं? वाईट झालं. जी देवाची इच्छा होती त्या राजासाठी त्याने ती स्वीकारायला पाहिजे होती. भले जीवन वाढलं, याच्यावर तुम्ही खूप संदेश ऐकले असतील, पण वाईट का झालं मी का म्हणतोय? कारण की पुढे ज्यावेळेस 2 हेर दुसऱ्या राष्ट्रातून आले, या राजाने त्यांना देवाचं गौरव सांगण्याऐवजी आपली सगळी संपत्ती दाखवली, आणि पुढच्या दिवसांमध्ये ते सगळे इतर देशातले लोक येऊन त्यांनी याचं सगळं राज्य लुबाडून दिलं, अख्ख्या देशाला भिकारी केलं. याचे 15 वर्ष वाढले म्हणून देश भिकारी झाला. हा जर तेव्हा टपकला असता, देश सुरक्षित राहिला असता. हालेलुया. पवित्र आत्म्या तुला काय वाटतं? रखना है तो रख, लेके जाना है तो लेके जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचं काम एवढं तोलून मापून असतं, एकदम ऍक्युरेट. आजकाल ते पहिले जुने तराजू होते तेव्हा ठीक होतं, आता डिजिटल झालेले आहेत. अरे भैया 4 ग्रॅम तुमने ज्यादा शक्कर डाल दी, है ना, एवढं मोजून असतं एकदम परफेक्ट. तो पण बिचारा पेढे देताना लगेच अर्धा तोडतो, बघितला तुम्ही? एवढं ग्रॅम वरती बघितलं जातं. मग तो तर देव आहे, तो किती ऍक्युरेट काम करणार. मग जर त्याने ठरवलंय तर मग आपण अशा ठिकाणी काय प्रार्थना केली पाहिजे? पवित्र आत्म्याला विचारलं पाहिजे, तुझी काय योजना आहे? तुझी माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे? तुला काय करायचंय? मी काय केलं पाहिजे? तो आत्मा तुम्हाला गाईड करतो, तुम्ही काय केली पाहिजे प्रार्थना. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ऍक्युरेट प्रार्थना करता, जी प्रार्थना केली पाहिजे तीच प्रार्थना करता, तुमची प्रार्थना एक फार मोठं सामर्थ्य घेऊन येते प्रियांनो. हालेलुया. 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. एलियाने प्रार्थना केली, करत राहिला, 7 वेळा प्रार्थना केली, पाऊस आला. आमेन. प्रभूला धन्यवाद. 7 वेळा प्रार्थना केल्यावर पाऊस आला. त्यांना माहित होतं की प्रभू आता पाऊस पाठवणार आहे. 7 वेळा काय, त्यांनी 70 वेळा केली असतील. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहायला पाहिजे, कारण त्याला ठाऊक आहे की आता देवाच्या गौरवाची वेळ आलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट रिव्हील होते की ही गोष्ट देवापासून आहे, कधीच प्रार्थनेत व्यत्यय आणू नका. आमेन. प्रार्थना करणं थांबवू नका. ज्या गोष्टी परमेश्वराने त्याच्याकडे राखून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टीचा सन्मान करा. हा पवित्र आत्मा नेहमी मध्यस्थी करत असतो. पवित्र आत्मा मध्यस्थीचा आत्मा आहे. तुम्हाला देवाबरोबर, येशू बरोबर कनेक्ट करणार आहे. ज्या वेळेस तुम्ही पाहता की मी आता सांगितलं तुम्हाला की येशू ख्रिस्त यार्देनेत उभा आहे, बरोबर, वरती पवित्र आत्मा आहे आणि वरती देव बाप आहे, बरोबर ना, असंच सांगितलं. आता काय, तुमच्यात पवित्र आत्मा आहे. तुम्ही आज यार्देनमध्ये, तुम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतात, त्या पवित्र आत्म्याच्या वर येशू, आणि तुम्ही कुणाकडे प्रार्थना करता? देव बापाकडे. तो यार्देनेचा दृष्टांत तुमच्या जीवनात पण आज पूर्ण होत आहे. आणि वर जो बसलाय तो हेच म्हणणार की मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे.
का? कारण तू येशूच्या नावात प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करतो. जी देवाची योजना आहे ती करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. आणि देवाने एक असं शस्त्र दिलंय तुम्हाला, पॉवरफुल, एकदम अन्य भाषेचं कृपादान. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या दिवसात अशा फसव्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला फिरत आहेत. मग तुम्ही त्याच्यासाठी सतर्क व्हा. हालेलुया. सतर्क व्हा. थोड्या थोड्या गोष्टींसाठी देवापासून दूर जाऊ नका. विशेष करून काही लोक काय नाही, आजच्या दिवस फक्त देवाला टाळतो, पण तुम्ही चूक करताय. एखाद्या क्षणासाठी, एखाद्या कामापुरतं तुम्ही देवाला सोडता, तुम्ही फार मोठा देवाचा नकार केलाय. यहूदाने किती वेळा 30 रुपये घेतले? फक्त एकदा, तरी पण गळफास. कदाचित तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर राहून चांगल्या करत असाल, पण एक गोष्ट चुकली ना तरी तुम्ही नरकात जाऊ शकता. आजच्या मिनिस्ट्रीज मध्ये, आजच्या सेवेमध्ये एवढेच संदेश असतात. प्रभू तुम्हाला घर देतोय, तुम्हाला गाडी देतोय, तुम्हाला डॉलर्स मिळणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार आहेत, आणि लोक पण वा वा वा, येऊ दे येऊ दे येऊ दे. मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप करा. देवाचं राज्य आलेलं आहे. देवाचं वचन स्वीकारा. जर तुम्हाला खरा आत्मा देवाचा मिळाला, तुम्हाला पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. हालेलुया. तुम्हाला मागावं नाही लागणार. हालेलुया. काही कंपनीज अशा असतात, ठरलेल्या तारखेला बरोबर पगार वाढवतात, पाठवून देतात. ठरलेल्या दिवशी बरोबर पगारामध्ये इन्क्रीमेंट होतं. काही कंपनीज अशा आहेत, स्टँडर्ड कंपन्या, एवढ्या टक्क्यांनी तुझा बोनस वाढणार आहे, बरोबर त्या तारखेला तो तुमच्याकडे येतो. तुम्ही बॉस पुढे जात नाही, बाबा कधी देतो पगार? मागायची गरज. आणि तो बॉस तर सगळ्यात मोठा आहे, तो पण मागू देणार नाही. हालेलुया. त्याला पण माहितीये तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या नीड्स काय आहेत, तो जाणतो. त्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी तो समर्थ आहे. पण त्या गरजा पूर्ण होत असताना पवित्र आत्म्याला डावलायचं नाही. हालेलुया. प्रभू तू बोल. एखाद्याच्या घरी पाण्याचा एक ग्लास पिताना पण प्रभूला विचारून द्या. आमेन. लहान सहान प्रत्येक गोष्टीत पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या. एकदा एक व्यक्ती फार सिरियस होते, ऍडमिट होते. भेटायला गेलो मी प्रार्थनेसाठी. म्हटलं कसं काय, एवढी शुगर का शूट झाली? म्हणे खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. का? काय नाही, तो वाटीभर शिरा मी खायला नव्हता पाहिजे, मला मनापासून वाटत होतं खाऊ नको, पण मी खाल्ला आणि मला तो त्रास झाला. खूप जरा जास्त डायबेटिक होते. मला सांगायचं हे प्रियांनो, की ज्यावेळेस तुमचं अंतर्मन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने काही तुम्हाला प्रकट करतं, ते तात्काळ ऐकायला सुरुवात करा. इमिडिएटली. येस, हा हे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी नाहीये. आमेन. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारून त्या गोष्टी ऐकता, त्या पवित्र आत्म्याला मध्यस्थी करू देता, तुमची प्रार्थना ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असते, तुमचं जीवनक्रम पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने असतो. देवाच्या प्रिय लोकांना, कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही, कोणी तुम्हाला मारू शकत नाही, तुमच्या जीवनात तुम्ही मागे राहू शकत नाही. हालेलुया. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी पवित्र आत्म्याबद्दल आपण शिकलो. पवित्र आत्म्याबद्दलच्या 5 गोष्टी. त्याच प्रकारे पवित्र आत्मा दुसरा कैवारी, पवित्र आत्मा मंडळीमध्ये आहे, पवित्र आत्मा येशू विषयी साक्ष देतो, पवित्र आत्मा येशूचा गौरव करतो, पवित्र आत्मा मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा काय, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. दुसरी गोष्ट आपण महत्वाची पाहणार आहोत. पवित्र आत्मा आपला शिक्षक आहे. योहान 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आमेन. असे शिक्षक जगात नाहीत. आमेन. असं जगात खूप शिक्षक आहेत. माझ्या लाईफमध्ये पण देवाने मला बेस्ट टीचर दिले आतापर्यंत. जेवढे माझे शिक्षक आहेत, कशातही म्हणा, मेडिकल सायन्समध्ये, म्युझिकमध्ये, जिथंही मला जेही मी काय केलं आज लाईफमध्ये, मला जे शिक्षक मिळाले जगात ते सगळे उत्तमच मिळाले. प्रभूला धन्यवाद. पण एक गोष्ट तुम्हाला खरी सांगतो, की पवित्र आत्मा एवढा
चांगला टीचर तुम्हाला जगात भेटणार नाही कुणी. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. म्हणा, पवित्र आत्मा सर्व काही शिकवेल. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. ज्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नाहीत किंवा ज्या समजत नाहीत किंवा ज्या कळत नाहीत गोष्टी, त्या तुम्हाला तो शिकवतो. कितीतरी वेळा आपण बायबल वाचतो आणि आपल्याला बायबल मधून बऱ्याच गोष्टी कळत नसतात, पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, पवित्र आत्मा मला तू प्रकट कर, हे नेमकं काय वचन आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला कळवतो. हे बायबल बद्दल घडतं, कारण की बायबल लिहिणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. बेसिक रिव्हिलेशन, सोप्या गोष्टी आपल्याला कळतात. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला सांगायचं, असा शिक्षक दुसरा नाही पवित्र आत्म्यासारखा. तो सगळं तुम्हाला शिकवणार, जे तुम्हाला कळत नाही तो शिकवणार. बरं, सगळं शिकवून झाल्यानंतर काय असतो? एक महत्वाचा दिवस. व्हेरी गुड. काय असतो दिवस? परीक्षा. परीक्षा. मग परीक्षेला जेव्हा तुम्ही बसता, मग तेव्हा तुम्हाला एखादा आन्सर आलं नाही, मग तेव्हा काय करता तुम्ही? आठवता. अजून काय करता? जर आठवत नाही तर काय करता? इकडं तिकडं बघता. पण आता संतोष ब्रदर माझ्या पुढे बसलेत समजा, पण त्यांचा पेपर वेगळा आहे, माझा पेपर वेगळा आहे ना. त्यांचे उत्तर लिहिले तर मला किती मार्क मिळतील? पेपर वेगळा आहे. ते गणिताचं लिहित आहेत, माझं भूगोलाचं चाललंय ना. आता त्यांचे गणित मी उतरून काढले तर मला किती पडतील? 100 पैकी. असं बोलतात पास्टरला. कमाल आहे या लोकांची. खूप वेळा आपण बऱ्याच गोष्टी विसरतो. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत बसता, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला आठवत नाही, तुम्ही विसरता. आणि तो स्वभाव फक्त बालपणी नव्हता, आजही कितीतरी वेळा जीवनातल्या परीक्षा चालू असताना लक्षात नाही राहत. कुठल्या देवाची आम्ही सेवा करत आहोत, संकट दिसलं की आमचा थरथर 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 थरथर, देवा मी काय करू, धडधड 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 धडधड, बीपी शूट झाला, काय झालं एकदम, 120, डायरेक्ट 220. दातखिळ बसली त्यांची, दातखिळ बसली, घाबरून गेले ते, घाबरून गेले, उचला उचला त्यांना. लक्षात नाही राहत कुठल्या देवाची सेवा करतो. ज्याने शद्रक मेषक अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीतून सोडवलं, तो देव तुमचा आहे. तो तुमचं सहाय्य करणार आहे. अग्नीच्या भट्टीमध्ये मम्मी डॅडी कुठे आहे, मला वाचवा वाचवा, काही फायदा नाही. मम्मी डॅडी म्हणते नीट जळ. हसताय तुम्ही. येणार का मम्मी डॅडी? बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, हातावर नाव गोंदलेले लोक येणार का? तू माझा मी तुझी, आपण दोघं दो शरीर एक जान, येणार का? तो किंवा ती येणार? खूप जीव लावला एखाद्याला, येणार का? आपल्या दोघांसारखी दोस्ती कुठंच नाही, येणार का? कुणीच येत नसतं प्रियानो, कुणीच येत नसतं. मरतोयस का? खूप चांगला होता माझा मित्र, खूप चांगला होता. चाललास का? खूप चांगला आहे. पेटीवाल्या 2 तासात जातोय वाटतं, तू घेऊन या. खूप चांगला होता मित्र. पाळक साहेब तुम्ही वेळेवर पोहोचा बरं का, कारण संध्याकाळी मला बाहेर जायचंय. वेळेवर या सिमेंट्री मध्ये. खूप चांगला होता माझा मित्र, खूप चांगला होता. हा नातेवाईकांनो लवकर जमा, कारण की आता चाललाय, लवकर येत. ओके, खूप चांगला होता. गेला एकदाचा. हे लवकर ये बाबा, तुला सांगितलं होतं ना, का नाही आला तू अजून? फुलावाले या, पेटीवाले या, पाळक साहेब या, नातेवाईक या, उचला याला पहिलं. याला दुर्गंधी सुटायच्या आत याचा प्रोग्राम फिट करून टाकला. कोणी येत नाही, कोणी येत, जगात कोणीच येत नाही प्रिया. पण एक लक्षात ठेवा, पवित्र आत्मा येतो. पवित्र आत्मा येतो. तुमचा अंथरूण बदलून टाकायला येतो. मारायला टेकलात तरी उठवायला येतो, आणि मेलात तरी जिवंत करायला येतो. तो पवित्र आत्मा येतो. हालेलुया. पवित्र आत्मा येतो. आता हा असा शिक्षक आहे, तुम्ही विसरलात, ओके, परीक्षा चालू आहे, तो स्वतः जवळ येतो, आन्सर तुम्हाला सांगतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला आठवण करून देईल. त्याच्या दयेची, त्याच्या कृपेची, त्याच्या सामर्थ्याची तो तुम्हाला आठवण करून देईल.
ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देतो, आठवा त्या प्रत्येक कृपेला जी देवाने तुमच्या जीवनावर केली. पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देतो. प्रत्येक गोष्टीची, ज्या तुमच्या जीवनात देवाने राखून ठेवलेल्या गोष्टी आहेत, जे देवाने तुमच्यावर उपकार केले, जे तुम्ही विसरलात, त्याची तो तुम्हाला आठवण करून देतो. गिदोन द्राक्षीच्या कुंडात बसलाय, गावाची मळणी करत घाबरलेल्या स्थितीमध्ये. देवदूत येतो, सगळं रिमाइंड होतं. नंतर देवाचा आत्मा आला की सगळ्या गोष्टी आठवायला चालू होतं. म्हणून तो आत्मा महत्वाचा आहे. आणि आठवा त्या देवाने कधी कधी तुमच्यावर काय काय दया केलेली, आठवण करा त्या गोष्टींची. कुठल्या स्थितीतून देवाने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. तो पवित्र आत्मा तुमचा शिक्षक आहे. बरं, असा शिक्षक आहे. काही काही शिक्षक जास्त बोलत नाहीत. एखादा शब्द सांगतात, निघून जातात. चालतं चालतं नाही का, माझा फेवरेट स्टुडंट बसलाय, हा लिह, हा सगळं ते ह्याच्याबद्दल लिहून टाक, हा चल जा तुम्ही पुढे. तो तसा नाहीये. तुमचा फेवरेट तो आहे हे तुम्हाला वाटतं, पण त्याचे पण फेवरेट तुम्ही आहेत ना. तो इथंच उभा राहतो. लिह लिह, तुम्हाला वाटतं गेला का काय कुठं, तिथंच आहे, तिथंच आहे. तो कुठंच जात नाही. तो सदैव तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक परिस्थितीत तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही. आणि तो बोलतो. प्रकटीकरण 2:7 मध्ये लिहिलंय, अनेक ठिकाणी लिहिलंय, पण 2:7 मध्ये एकच ठिकाणचं तुम्हाला सांगतो. आत्मा मंडळांना काय म्हणतो, ज्याला कान आहेत तो. खूप वेळा आहे की नाही, तुम्हाला कान आहेत, ऐका. कोण बोलतं तुमच्याशी? आत्मा. हा आत्मा कंटिन्युअसली बोलत असतो. प्रिया, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी घेत नाही. प्रभूला धन्यवाद की तुम्हाला इथं सुद्धा झोपण्याची ताकद आहे. हालेलुया. इथं सुद्धा डुलक्या घेण्यासाठी काही लोकांमध्ये तेवढी हिंमत आहे. आमच्या गावाकडे एकदा चाललो होतो आम्ही, आणि नगर जिल्ह्यात आमचं गाव आहे, आणि बस म्हणजे रस्ते एवढे खराब, नुसते बस कधी असं वाटते उडून दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसतो का, असे रस्ते. त्याच्यात आमचे एक मामा फुल शांत झोपलेत. मामा त्यांना काही फरक पडत नाही. हालेलुया. आपण झोपतो, देव झोपत नाही. प्रिया, पवित्र आत्मा झोपत नाही. तुम्ही रात्री झोपलात ना तरी त्याला असं वाटतं त्याच्याशी कसं बोलू, कसं थांबला. स्वप्न दाखवतो, स्वप्नातून बोलल. तुम्ही जागे असले तर दृष्टांतातून बोलल. तो बोलत राहतो, बोलत राहतो. ते कनेक्शन जर आज तयार झालं ना होली स्पिरिटचं. अजून एक गोष्ट ह्याच्यात बोलण्याआधी मला एक सांगायचंय. जगात कुठलंही सिक्रेट नाही. कुठल्याच प्रॉफिटच्या मागे जाऊ नका. इकडे आम्ही तुम्हाला शिकवतो प्रॉफिटिक गिफ्ट मध्ये कसं वाढायचं, जायचं. एकच सिक्रेट आहे, पवित्र आत्म्याशी कनेक्ट व्हा आणि वेळ द्या. त्याला वेळ द्या, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा. एकांतात जा, डोंगरावरती जा, अरण्यात जा, रूम मध्ये बसा, एकटे राहा, त्याच्याबरोबर वेळ द्या. त्याला जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढा तो तुम्हाला गुण आणि गहन गोष्टी प्रकट करेल. आणि काही लोक पवित्र आत्मा बोलायला लागला की लगेच मनमर्जी चालू. आता मला दाखवा अमेरिकेचं काय होणार आहे. तो म्हणतो जाऊ दे ना ते अमेरिका, मी काय बोलतो ते ऐक. नाही, पहिला अमेरिका नाही. आता मला सांग इंडियामध्ये कोणतं चर्च वाढणार आहे. आता मला सांग. हे तू कशाला विचारतो? तू बोल पवित्र आत्मा, मी शांत आहे. तुला बोल काय बोलायचं, मी शांत आहे. असं प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून तुम्ही त्याला फ्लो होऊ द्या.
तुमचं जबरदस्तीचं नाटक त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नका. आणि मग काय होतं की काही लोक बळच सांगतात, आता मी देवाला विचारणार आहे, आता ह्याच्याबद्दल देवाचं काय, आणि मग विचारतात, पवित्र आत्मा बोलतच नाही. मग यांना बळच सांगावं लागतं नको त्या गोष्टी. हालेलुया. बरेचसे प्रॉफिट असेच आहे, बरेचसे, सगळे नाही बरेच. फेसबुकची माहिती काढायची बरोबर त्या माणसाला जाऊन सांगायची. गरज आहे काय गरज आहे? देव बोलला तर बोलला म्हणून सांगा, नाही बोलला तर गप्प राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला ज्या प्रकारे काम करायचं त्या प्रकारे करू द्या. काही 4 लोक तुमच्या बरोबर असतात, एकाच दिवशी ते तुमच्याकडे येतील, आज फार स्ट्रॉंग झाली या प्रार्थना, एक दिवशी कालची भारी होती प्रार्थना. मग तुम्हाला वाटेल आज जरा काही पॉवर कमी होतं का पास्टरचा? नाही. आता येशू ख्रिस्त रोज लाजरालाच उठवायचं का? मूर्तीच उठवायचा का? सकाळी उठला, हा चला बरं ब्रश करू, चला चला चला, कोणाची का बरं, उठवा, काढा बाहेर, काढा, ये बाहेर बाहेर बाहेर. लगेच पुढे गेला, लगेच थांब, मला आंघोळ करून आलो, लगेच 2च मिनिटात तिकडचे मुर्दे. हे होतं का येशूचं काम? त्याच्या फ्लो मध्ये त्याला जे वाटत होतं ते तू करत होता. अशी मिनिस्ट्री करा. तो स्पेशलिस्ट आहे ह्याच्यामध्ये, तो स्पेशलिस्ट म्हणजे पवित्र आत्म्याचं ते कार्य नाही. ह्याने प्रार्थना केली की देव त्यांना लेकरं देतो, आणि मग बाकीची दुसरी प्रार्थना करायला लागल्यावर होत नाही. कुठला आत्मा आहे हा? तुम्हाला असा आत्मा दिलाय की जो वेळेप्रमाणे बरोबर काम करतो. लिमिटेड नाही, तुम्ही लिमिटेड केलंय, तुम्ही स्पेशलायझेशन केलंय त्याच्यात. तुम्ही स्वतःला त्या आत्म्याबरोबर स्वतःला लिमिटेड केलं, आणि पवित्र आत्म्याला तुम्ही कुंपणं घातलीत, देवाने नाही घातलीत. मग आज स्वतःला असं तयार करूया, प्रभू तुला जे वाटतं ते तू कर. आमेन. बोलो येशू मसीह की.